अंगारक योगाचे घातक तांडव, 28 दिवस धोकादायक, या 5 राशींवर मोठे संकट. अंगारक योगाचे घातक स्वरूप. 28 दिवस धोक्याचे, 3 राशींवर भीषण संकट. आकाशातील ग्रहांची चाल कधी सौम्य तर कधी प्रचंड शक्तिशाली असते. काही योग असेही असतात की ते आपल्या जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणतात. असाच एक दुर्मिळ आणि प्रभावी योग अंगारकी योग लवकरच येत आहे. या 28 दिवसात काही राशींना मोठ्या संधी मिळतील तर काहींना संकटाची चाहूल लागेल. आज आपण जाणून घेऊया या योगाचे गूढ परिणाम आणि त्यावरचे उपाय. ऑगस्ट महिना सुरू झाला आहे, पण यावर विश्वास ठेवा, हे साधे 28 दिवस नाहीत, हे सिंह राशीत तयार होणारे दिवस आहेत. तो दुर्मिळ, धोकादायक आणि उग्र योग ज्याला वैदिक ज्योतिषात अंगारक योग म्हणतात. होय मित्रांनो, मंगल म्हणजे ऊर्जा, साहस, राग आणि पराक्रमाचे देव आणि केतू म्हणजे रहस्य लपलेली शक्ती, अपघात आणि अचानक बदल घडवणारा ग्रह. हे दोन्ही ग्रह जेव्हा सिंह राशीत एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडात तयार होतो असा योग जो कोणासाठी बर्बादी तर कोणासाठी जबरदस्त बदल घडवतो. आणि लक्षात ठेवा, सिंह ही कधी काही साधी रास नाही, ही सूर्याची रास आहे, अग्नितत्वाची रास आहे. आणि जेव्हा अगणित मंगल आणि केतूची उग्रता मिसळते तेव्हा फक्त आगच लागत नाही तर आयुष्यात मोठी उलथापालथ होते. भांडणे, वादविवाद, अपघात आणि मानसिक तणावाच्या परिस्थितीतही तयार होतात. 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2025 दरम्यान हा अंगारकी योग सिंह राशीत राहील आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम या 3 राशींवर होईल. या राशीसाठी हे 28 दिवस करिअरमध्ये अडथळे, व्यवसायात तोटा, कौटुंबिक जीवनात कलह, आरोग्याची घसरण, मानसिक तणाव आणि नात्यामध्ये दरी निर्माण करू शकते. पण घाबरू नका मित्रांनो, प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक योगासोबत उपायही आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. कोणत्या आहेत त्या 3 राशी, त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येतील आणि कोणते उपाय केल्याने तुम्ही हा कठीण काळ सहज पार करू शकाल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोठ्यातील मोठे संकटही टाळता येते, जेणेकरून या अग्निकालातही हनुमानजींची कृपा तुमच्यावर राहील. त्यासाठी या व्हिडिओखाली कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका. पहिली रास आहे तूळ रास. मंगल आणि केतूच्या युतीने तयार होणारा हा योग यावेळी सिंह राशीत होत आहे आणि तूळ राशीवाल्यांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. तुमच्या राशीत हा योग होत नसला तरी त्याचा प्रभाव तुमच्यावर का पडेल तर लक्षात ठेवा, सिंह राशीशी तुमच्या राशींचा संबंध दुसऱ्या आणि तिसऱ्या दृष्टिकोनात आहे. मंगल आणि केतूचा हा योग तुमच्या आर्थिक स्थिती, सामाजिक जीवन, मित्रपरिवार आणि मोठ्या निर्णयावर परिणाम करेल. पहिली गोष्ट म्हणजे धनलाभाची शक्यता. पण घाईने नुकसान. या काळात अचानक पैसा मिळवण्याची किंवा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पण एवढेच लक्षात ठेवा, हा काळ जितका संधी देणार आहे तितकाच मोठा धोकादायक आहे. कोणतेही गुंतवणूक, मोठे डील किंवा नवे काम पूर्ण तपासणीशिवाय अजिबात करू नका, नाहीतर लाल असेच नुकसान होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नात्यामध्ये दुरावा, मतभेद किंवा गैरसमज. अंगारक योगाचा परिणाम फक्त पैशांवरच नाही तर नात्यांवरही होऊ शकतो. विशेषतः मित्र, सहकारी किंवा सामाजिक संबंधांमध्ये अचानक मनमुटाव, दुरावा किंवा वाद निर्माण होऊ शकतो. म्हणूनच या काळात संयम ठेवा. अनावश्यक वाटता आणि कोणाच्याही बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक तणाव आणि निर्णय घेण्यात अडचण. या काळात मनात वारंवार गोंधळ निर्माण होऊ शकतो, मोठा निर्णय घेण्याची कन्फ्युजन राहू शकते. म्हणूनच सल्ला असा आहे की प्रत्येक गोष्ट लगेच ठरवण्याची गरज नाही. विचारपूर्वक आणि योग्य सल्ला घेऊनच पुढे जा. उपाय: रोज सकाळी उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करा, त्यामुळे मानसिक शांती राहील. मंगल दोष शांत करण्यासाठी ओम क्रू सभामाय नमः, ओम क्रू स्वभामाय नमः या मंत्राचा जप करा. माता दुर्गा किंवा हनुमानजींची पूजा करा, ज्यामुळे संयम टिकून राहील. किंवा घाईगडबडीत मोठा निर्णय अजिबात घेऊ नका. जर तूळ राशीवाल्यांनो हे 28 दिवस संयम आणि शहाणपणाने काढले तर पुढील काळ तुमच्यासाठी अनेक नवे अवसर आणि आनंदाचे दरवाजे उघडू शकतो. 2. सिंह राशीवाल्यांनो, ऑगस्ट महिना विशेष आणि तितकाच आव्हानात्मक असेल, कारण तुमच्या राशीतच अंगारकी योग तयार होणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्व, वागणूक, आरोग्य आणि नातेसंबंधावर थेट परिणामही होईल. पहिली मोठी गोष्ट, रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या काळात तुमच्या स्वभावातच अचानकता, उग्रता वाढू शकते. छोट्या गोष्टींवर चिडचिड किंवा राग येऊ शकतो. ऑफिस, व्यवसाय किंवा घरी साधारणतः ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करतात तीच गोष्ट आता तुम्हाला फार त्रासदायक वाटू शकते.
दुसरी मोठी गोष्ट म्हणजे अहंकारापासून सावध राहा. सिंह राशीचा स्वभाव आधीच रागीट आहे आणि या अंगारक योगामुळे मला कोणी सांगू नये, मीच बरोबर आहे अशी भावना वाटू शकते. पण हाच अहंकार तुमच्या नात्यामध्ये कटुता आणू शकतो. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याची विशेष काळजी घ्या. या योगाच्या काळात डोकेदुखी, रक्तदाब, पित्ताशी संबंधित त्रास, हृदयविकार किंवा अचानक दुखापत होण्याच्या परिस्थितीत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अजिबात निष्काळजीपणा करू नका. मग काय करावे? उपाय काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज हनुमान चालिसाचे पठण करा. सूर्यदेवांच्या कृपेसाठी रोज सकाळी तांब्याच्या नोटात पाणी, लाल फूल घालून सूर्याला अर्घ्य द्या. कोणालाही कटुवचन किंवा अहंकाराने भरलेली गोष्ट बोलू नका, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. म्हणूनच सिंह राशीवाल्यांनो, हे 28 दिवस तुमच्यासाठी परीक्षा आहे. पण जर संयम आणि शहाणपण ठेवले तर हा काळ तुम्हाला आत्मपरीक्षण आणि आपल्या कमकुवत गोष्टी सुधारण्याची सुवर्ण संधी देईल. 3. वृश्चिक राशी. आता तुम्ही विचार करत असाल सिंह राशीत योग बनत आहे, मग वृश्चिक राशीवर परिणाम का? आता तुम्ही विचार करत असाल सिंह राशीत योग बनत आहे, तर मग वृश्चिक राशीवर परिणाम का? तर लक्ष द्या. सिंह राशीत तुमच्या कुंडलीचा 10वे घर आहे, म्हणजेच कर्मभाव. आणि जेव्हा कर्मभाव मंगळ केतूचा असा उग्र योग तयार होतो तेव्हा करिअर, कामकाज आणि सामाजिक प्रतिष्ठेवर थेट परिणाम होतो. पहिली गोष्ट, करिअरमध्ये अचानक चढउतार. जे लोक नोकरीत आहेत किंवा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हे 28 दिवस आव्हानात्मक ठरू शकतात. ऑफिसमध्ये राजकारण, अधिकाऱ्यांशी मतभेद किंवा अचानक काही गुंत निर्माण होऊ शकते. विशेषतः जे लोक सरकारी, पोलीस, लष्कर किंवा मॅनेजमेंटशी संबंधित आहेत त्यामुळे सतर्क राहावे त्यांनी. दुसरी गोष्ट, क्रोधावर नियंत्रण फार गरजेचे आहे. मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह उग्र आहेत आणि तुमच्या कुंडलीचा स्वामी देखील मंगळच आहे. अशामुळे तुमच्यात राग, आक्रोश आणि चिडचिड वाढू शकते. वादविवाद, भांडण किंवा कटुशब्द बाहेर पडू शकतात. यामुळे स्वतःवर कंट्रोल ठेवा, नाहीतर नुकसान तुमचेच होईल. तिसरी गोष्ट, सामाजिक मानसन्मानावर परिणाम. कर्मभाव प्रभावित झाल्यामुळे तुमच्या प्रतिमेवर देखील परिणाम होऊ शकतो. या काळात असा कोणताही पाऊल, विधान किंवा वर्तन करू नका ज्यामुळे बदनामी होईल. लक्षात ठेवा, तुमची एक चूक लोकांसमोर तुमची साखर कमी करू शकतो. उपाय, या धोकादायक योगामुळे या योगापासून वाचवण्यासाठी दररोज सकाळी हनुमान चालिसाचे पठण करा. कारण मंगळाला नियंत्रित करण्यासाठी बजरंगबलीची पूजा सर्वात प्रभावी मानली जाते. ओम क्रा क्रोम स्वभामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. आपल्या रागावर आणि निर्णयावर नियंत्रण ठेवा. कोणताही मोठा निर्णय घाईत किंवा कोणताही मोठा निर्णय घाईघाईने रागाच्या भरात घेऊ नका. आवश्यक नसेल तर अनावश्यक प्रवास टाळा. म्हणूनच वृश्चिक राशीवाल्यांनो, हे 28 दिवस जर शहाणपणाने पार केले तर यानंतर करिअरमध्ये नवे तेज आणि जीवनात नवी स्थिरता येण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. ग्रहांचा प्रभाव हा आपल्या विचारांवर, कृतींवर आणि नशिबावर पडतोच, पण योग्य वेळ, योग्य उपाय केले तर कोणतेही संकट टाळता येते. अंगारक योगाच्या या 28 दिवसात संयम, शांतता आणि प्रार्थना हीच खरी ताकद ठरेल. विश्वास ठेवा, प्रत्येक आव्हानासोबत नवा मार्गही उघडतो. त्यासाठी या काळामध्ये सकारात्मक राहू या उपाय करू शकतो आणि जीवनातील प्रत्येक दिवस उजळूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.